भगवान शंकरांना प्रिय असा श्रावण मास चालू झालेला आहे. तर भगवान शिवांना प्रिय शिवामूठ कशी व्हायची, कधी व किती वेळा पाहायची, कोणती मूठ कोणत्या सोमवारी व्हायची आहे व शिवामूठ म्हणजे काय याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण सोमवार म्हणजे काय आहे? श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत प्रिय व पवित्र मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भगवान शिवांची विशेष पूजा केली जाते. तसेच अभिषेक, बेलपत्र अर्पण करून आणि उपवास करण्याची परंपरा या दिवशीची आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस मानला जातो. त्यामुळे श्रावण प्लस सोमवार असा विशेष योग आल्याने या दिवसाला श्रावणी सोमवार असे म्हणतात. व या महिन्यात श्रावणी सोमवारचे उपवाससुद्धा केले जातात. सोमवार हा भगवान शिवांना समर्पित असल्याने या दिवशी भगवान शिवाची जल, दूध, बेल, फुले, धतुरा, अक्षदा इत्यादी अर्पण करून ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करून विशेष अशी पूजा केली जाते. या दिवशी उपवास करून महादेवांना प्रसन्न केले जाते. तसेच या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचे पठण केले जाते. महाराष्ट्रात शिवामुठीच्या या 4 धान्यांची परंपरा दिली जाते. उपलब्ध पंचांग संदर्भानुसार 2026 साठी क्रमवारी पहिल्या सोमवारी तांदूळ अर्पण केले आहेत. तसेच आता दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण करायचे आहेत. तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण करायचे आहेत. चौथ्या सोमवारी जवस अर्पण करायचे आहे. पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ झाली? आता 17 ऑगस्ट 2026ला पहिल्या सोमवारी या आपण सर्वांनी तांदूळ शिवामूठ अर्पण केली. याची परंपरा आहे. या दिवशी तांदूळ अर्पण केले जातात. पूजेपूर्वी शिवलिंगाला पाणी किंवा उपलब्ध असलेला पवित्र जल अर्पण करावे. त्यानंतर बेलपत्र अर्पण करून शिवामूठ व्हायची आहे. आणि आता दुसरा सोमवारी कोणती शिवामूठ आहे? म्हणजे 24 ऑगस्ट 2026ला दुसरा श्रावणी सोमवार. या दिवशी तिळाची शिवामूठ वाहिली जाते. काळे किंवा पांढरे तीळ वापरण्याबाबत स्थानिक कौटुंबिक परंपरेनुसार पद्धत बदलू शकते. त्यामुळे आपल्या घरच्या किंवा कुलचाराची पद्धत असेल तशी तुम्ही शिवामूठ व्हा. तिसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ आहे? म्हणजेच 31 ऑगस्ट 2026ला तिसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी मुगाची शिवामूठ अर्पण केली जाते. स्वच्छ हिरवे मूग घेऊन भगवान शिवाला श्रद्धेने अर्पण करावेत. तिसऱ्या श्रावण सोमवारी. चौथ्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ आहे? म्हणजे 7 सप्टेंबर 2026ला चौथा श्रावण सोमवार आहे. या दिवशी जवसाची शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. जवस स्वच्छ करून पूजेमध्ये वापरावा आणि शिवलिंगाला अर्पण करायचा आहे. अशी 4 शिवामूठ आपण अर्पण करतो. प्रत्येक श्रावण सोमवारी वेगवेगळी शिवामूठ असते. शिवामूठ किती वेळा व्हावी? महाराष्ट्रातील प्रचलित पद्धतीनुसार श्रावणातील प्रत्येक सोमवारी म्हणजे एकदा, म्हणजे 4ही सोमवारी शिवामूठ वाहिली जाते. म्हणजेच महत्त्वाचे म्हणजे केवळ धान्य अर्पण करण्यापेक्षा श्रद्धा, स्वच्छता आणि भक्तिभाव यांना अधिक महत्त्व दिले जाते. पूजा कशी करायची असते? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजेची जागा स्वच्छ करावी. शिवलिंगासमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. सर्वप्रथम भगवान गणेशाचे स्मरण करावे व पूजेला सुरुवात करायची आहे. या दिवशी सर्वजण पांढरे कपडे परिधान करतात व पूजा करतात. त्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ पाणी अर्पण करावे. आपल्या श्रद्धेनुसार दूध, पंचामृत किंवा इतर अभिषेक करता येतो. त्यानंतर भगवान शंकरांना प्रिय बेलपत्र, फुले आणि धान्याची शिवामूठ अर्पण करावी व ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. भगवान शिवांना प्रिय धतुराची अर्पण करायचं आहे. शिवाची पूजा व अभिषेक केल्यानंतर हातात धान्याची मूठ घ्यावी. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा ह्या मंत्राचा किंवा भाव 3 वेळा म्हणावा. नंतर ती मूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे. किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. उपवास कसा करावा? श्रावण सोमवारला अनेक भक्त उपवास करतात. मात्र उपवासाची पद्धत प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार वेगळी असू शकते. काही जण उपवास करतात, काही फलाहार करतात, तर काही सात्विक